नमस्कार, मी ओमकार. तुम्ही पाहत आहात धगधगती मुंबई, अर्थात जनतेच्या नाकासाठी लढणारं वृत्तपत्र व वृत्तवाहिनी. मित्रांनो, आज आपण एका खास शाळेत आपण आहोत आणि हे शाळाही आहे, कॉलेजही आहे. त्याचसोबत धारावीत हे आहे, म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजेच धारावी. आणि या धारावीत असे अनेक गल्लोगल्ल्यांमध्ये तरुणी किंवा अनेक लहान लहान मुलं राहतात आणि त्या सगळ्यांसाठी ही शाळा आहे. आणि आपल्यासोबत या शाळेची प्राध्यापिका आहे व त्याचसोबत शिक्षिका, जिने 18 वर्ष सलगपणे या मुलांना शिकवलं आहे व त्यांना मार्गदर्शन दिलेलं आहे. आपला कॉन्सेप्टच तो आहे की नवरात्री प्रेरणा, अर्थात 9 दिवस पण 9 योषक आता. ताई नमस्कार. नमस्कार. ताई म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला मॅडम म्हणेन, कारण तुम्ही इतक्या वर्ष या क्षेत्रात सलगपणे काम करताय आणि अनेक जे काही आपले लहान मुलं आहेत त्यांना शिकवण्याचा धसा घेतलेला आहे तुम्ही. तुमची सुरुवात कधी झाली? माझी सुरुवात झालेली आहे 2006 मध्ये. ऍक्च्युली मला या क्षेत्रामध्ये येण्याचा अजिबात इंटरेस्ट नव्हता, पण माझं प्रेरणास्थान माझी आई. हिने मला सांगितलं की नाही, तू या क्षेत्रामध्ये जा, तू बीएड कर. भले तुला या क्षेत्रामध्ये पुढे करिअर नाही करायचं तर चालेल, पण तू सध्या बीएड कर आणि मग नंतर पुढचा निर्णय तू घे. मग मी आईच्या खातीर हा डिसिजन घेतला, चला ठीक आहे बीएड करूया आणि शिक्षण क्षेत्रामध्ये ट्राय करूया. ट्राय केल्यानंतर मला स्लोली आणि ग्रॅज्युअली रिअलाइज झालं की नाही, हे शिक्षण क्षेत्र किती महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे एक खारीचा वाटा आहे. बरोबर. आणि जसं 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 मी पुढे पुढे जात गेले तसं तसं मला या क्षेत्राबद्दल खूप आपुलकी वाटू लागली. कारण इकडची मुलं, इकडचे पेरेंट्स यांच्या सगळ्यांबरोबर डील करताना, गप्पा मारताना, संवाद करताना आम्हाला खूप चॅलेंजेस आलं. हा प्रवास सुखकर नाहीये. ही खुर्ची जी आहे ती अशी मऊ दिसते, पण त्याला खूप काटे आहेत. तर खूप चॅलेंजेस आम्हाला फेस करावे लागले, कारण धारावी सारख्या क्षेत्रामध्ये, स्लम एरियामध्ये शाळा चालवणं, तेही 4 माध्यमाची शाळा चालवणं हे फारच डिफिकल्ट काम आहे. पण आमची पूर्ण महात्मा फुले शिक्षण संस्थेची टीम एकत्रितपणे, आमचं बॉन्डिंग इतकं छान आहे की आम्ही एकत्रितपणे मस्त काम करतोय, छान काम करतोय. आणि आजच्या तारखेला माझ्याकडे जवळजवळ 2200 विद्यार्थी शिकतात, तेही 4 माध्यमात, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू. आणि मग आईपासून जी सुरुवात झाली माझी, तिचं ऐकून, आणि आज मला जर कोणी म्हणालं की मी तुला चांगली लाखांची नोकरी देतो, तू इकडे काम कर, तर मी अजिबात माझं हे क्षेत्र सोडणार नाहीये. तुमचं बालपण कसं गेलं? कारण आता तुम्ही इतके वर्ष शिकवताय, तर इथल्या मुलांना किंवा इथल्या तुमच्या सोबत असलेल्या तुमच्या काय म्हणू शकतो आपण, बरोबरीच्या अनेक लोकांना तुमच्याबद्दल जास्त माहिती नाही, पण या आपल्या कॉन्सेप्टच्या माध्यमातून त्यांना ते कळेल. माझं बालपण अगदीच घराच्या 4 भिंतीत गेलेलं आहे. म्हणजे मी फार शाय, लाजाळू व्यक्तिमत्व आहे. मी अगदीच आउटवर्ड नाहीये. मी लहानपणापासून फार इंट्रोवर्ड आहे. पण जशी मी या क्षेत्रात आली, माझा लोकांबरोबर संवाद वाढला, लोकांशी कॉन्टॅक्ट वाढले, तसं 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 हळूहळू मी आता फार एक्सप्लोर केलंय स्वतःला. आणि मी आता पहिल्यासारखी नाहीये. आता मी फार स्वतःला डेव्हलप केलंय, माझं व्यक्तिमत्व डेव्हलप केलंय. आणि आजकालच्या स्त्रियांना सुद्धा मी हेच सांगेन की घराच्या 4 भिंतीत राहू नका, स्वावलंबी बनायला शिका, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. माझा नक्कीच पुढचा प्रश्न असा होता की तुम्ही म्हणजे एक यशस्वी बोलू शकतो आपण शिक्षिका आहात व त्याचसोबत प्राध्यापिका पण आहात या शाळेच्या. पण मला असं विचारायचं आहे की तरुण मुलींना व त्याचसोबत स्त्रियांना तुम्ही काय सांगू इच्छिता या क्षेत्रात येण्याबाबत? नक्कीच. शिक्षण क्षेत्र जे आहे त्याला नेहमीच खालच्या दर्जाचं महत्व दिलं गेलेलं आहे आतापर्यंत. ठीक आहे. पण मी असं म्हणेन की जेव्हा तुम्ही शिक्षण क्षेत्रात उतराल, तेव्हा तुम्ही बाय चॉईस या, बाय चान्स अजिबात येऊ नका. कारण खरंच खूप नोबेल प्रोफेशन आहे. ह्या शिक्षण क्षेत्रासारखं प्रोफेशन अख्ख्या जगात रिस्पेक्टेबल कुठेच नाहीये. कारण आता जेव्हा आम्ही शाळेच्या बाहेर जातो घरी जाण्यासाठी, तेव्हा आम्हाला खूप मुलं रस्त्याने दिसतात. जेव्हा ते हाय टीचर, नमस्कार टीचर पाया पडतात, तेव्हा आम्हाला कळतं की आम्हाला खूप अभिमान वाटतो की आम्ही या शिक्षण क्षेत्रामध्ये आहोत आणि वी आर रिअली फील प्राऊड. आता तुम्ही हे बोललात तर मला असं जे हे आपण लहानपणापासून ऐकतोय की आपले
पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील, अगदी. त्याच्यानंतर मग शिक्षक. खरं. तर या बाबतीत तुमची म्हणजे प्रतिक्रिया काय आहे? हे म्हणणं ज्यांनी पण लिहिलेलं आहे ते अगदी 100% सोनं लिहिलेलं आहे. आपले आयुष्यातले आपले आई वडील हे आपले पहिले गुरु असतात. जसं मी माझं उदाहरण तुम्हाला दिलंच. आणि ऑफकोर्स मी बाकीचं सगळं श्रेय माझ्या शिक्षकांना सुद्धा देईन. त्यांनी आम्हाला वेळोवेळी घडवलं, आमच्या चुका पोटात घातल्या, आम्हाला काय करावं, काय बरं, काय वाईट हे आम्हाला वेळोवेळी त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही केलं आणि म्हणूनच आज आम्ही यशस्वीरित्या ही शिक्षण संस्था चालवत आहोत. असं झालंय का कधी की तुम्ही आता इतक्या छान पोस्टवरती आहात, पण ज्यांनी तुम्हाला शिकवलं ते कधी तुम्हाला भेटले वगैरे, तर तुम्ही त्यांना असं माहितीये की तुम्ही या क्षेत्रात आहात, इतक्या छान पोस्टवर आहात, हो. तर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया? अगदी अगदी. म्हणजे या शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळे आमची गाठभेट होतच राहते, म्हणजे माझी आणि माझ्या शिक्षकांची. तर तेव्हा मी सांगते की मी सुद्धा आता शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, तर त्यांना प्रचंड अभिमान होतो. कारण शिक्षण क्षेत्रातले खाचखळगे किंवा त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी हे त्या क्षेत्रात असणाऱ्या लोकांनाच माहिती असतात. किंवा खाचखळगे म्हणण्यापेक्षा खूप हॅपनिंग क्षेत्र आहे, मोनोटोनस काम नाही आमचं. रोज काहीतरी वेगळं असतं, छान असतं, मजा येते आम्हाला. आणि जेव्हा मी माझ्या शिक्षकांना सांगितलं की मी सुद्धा शिक्षिका झाले, तेव्हा त्यांना खूप अभिमान वाटला आणि त्यांनी माझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात मला. आज शिक्षण क्षेत्राबाबत अनेक लोक वाईट बोलतात, म्हणजे आता तुम्ही त्यात आहात म्हणून तुमची प्रतिक्रिया वेगळी आहे, पण आमच्यासारख्या अशा अनेक लोकांना त्याबाबत थोडंसं, म्हणजे आम्ही सगळे शिकतात, बरोबर. एज्युकेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर लाईफ, हे तर डेफिनेशन बरोबरच आहे. तरी पण शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसांचा बराचसा वेगळा आहे, त्याबाबत तुम्ही काय सांगू इच्छिता? अगदी खरं आहे. थोडीशी आपल्या दोष मी आपल्या एज्युकेशन सिस्टमला सुद्धा देईन, पण तो थोडासाच दोष देईन मी. पण बिहाइंड द कर्टन म्हणजे ऍक्च्युली शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, शिक्षण क्षेत्रात काय चाललंय हे त्या क्षेत्रात गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. म्हणजे भलेही शिक्षण क्षेत्राबद्दल बाहेर खूप साऱ्या वाईट गोष्टी डिफेम केलं जाते, पण ते अजिबात मुळात तसं नाहीये. काही गोष्टी असतात, एक्सेप्शन्स असतात, ज्याच्यामुळे पूर्ण क्षेत्रच खराब आहे असं डिक्लेअर केलं जातं, पण तसं मुळीच नाहीये. जे चांगलं काम करतात ते चांगलंच करतात. आणि शिक्षण क्षेत्रात मुळात वाईट काम होतं हे मी मान्यच करणार नाही, कारण आम्ही फ्युचर घडवतो, आम्ही मुलांना घडवतो. त्याच्यामुळे त्यांचं काही वाईट व्हावं हे आमच्या ध्यानीमनी स्वप्नात सुद्धा येणार नाही. ते देखील एक शिक्षिका म्हणून तुम्ही सांगितलं, पण सिस्टम बद्दल पण तुम्ही सांगितलं, तरी अशा लोकांच्या म्हणजे त्यांचा दृष्टिकोन तसा बघण्याचा वेगळा आहे, त्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? त्या लोकांसाठी मी एवढंच म्हणेन की थोडंसं तुमची दुर्बीण बघण्याची चेंज करा, थोडासा दृष्टिकोन चेंज करा. पॉझिटिव्ह विचार केला तर नक्कीच तुम्हाला सगळं पॉझिटिव्ह दिसेल. निगेटिव्ह आपण विचार केला तर कदाचित तुमचा थॉट प्रोसेस तसाच होतो निगेटिव्ह. त्याच्यामुळे मी फक्त त्यांना त्यांचं दृष्टिकोन बदलण्याचाच सल्ला देऊ शकते. तुम्ही सुरुवातीच्या प्रश्नांना असं म्हणालात की या क्षेत्रात तुम्हाला यायचं नव्हतं, तर तुम्ही लहानपणापासून काय बघत आलात? म्हणजे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की मला या क्षेत्रात मला हे करायचंय, मी पोलीस बनणार आहे, मी डॉक्टर बनणार आहे, तर तुमचं असं काय होतं? ओके, डेफिनेटली मला पायलट बनण्याची फार इच्छा होती. ठीक आहे, पण अनफॉर्च्युनेटली माझी हाईट त्याच्यामध्ये फिट न झाल्यामुळे मला ते स्किप करावं लागलं, असं झालं. अदरवाईज माझा पूर्ण फोकस पायलट साठीच होता. तरी देखील आज तुम्ही असं म्हणजे असं असतं की आपल्याला एक गोष्ट करायची असते, पण आपल्याकडनं ती म्हणजे आपल्याकडनं होत नाही, काय कारणास्तव, पण आपण कुठला तरी दुसरा पर्याय निवडतो आणि आपण यशस्वी होतो. बरोबर. मग आता तुम्हाला काय वाटतं? नाही, म्हणजे मला असं वाटतं की देवाने तो जो मला एक हिंट दिला की तुझी हाईट बसत नाहीये, ते खरंच मला तो एक चांगला सिग्नल मिळाला तेव्हा, जेणेकरून मी त्याच्यापेक्षा खूप छान आणि ज्या क्षेत्रात मला आनंद आता वाटतोय त्याच्यात मी उतरले. तर माझ्यासाठी तो खूप छान सिग्नल होता. देवाने काहीतरी विचार करूनच मला ते ह्या वाटचालीकडे पाठवलेलं आहे. प्रत्येकाला एक वेगवेगळ्या संकटातून जावं लागतं, तर एक शिक्षिकेसाठी आणि तुम्ही त्याचसोबत प्राध्यापिका पण आहात, म्हणजे ऍडमिशन करण्यासाठी तुमच्याचकडे सगळ्यांना यावं लागतं, तर असं कुठलं काय तुमचा अनुभव काय? ओके, तर ऍडमिशनच्या बद्दल बोलशील तर एक 2-3 अनुभव आहेत असे जे मी तुला नक्कीच सांगू इच्छिते आणि प्रेक्षकांना सुद्धा
सांगू इच्छिते की ऍडमिशनसाठी जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा पालक सुरुवातीलाच आम्हाला सांगतात आमची परिस्थिती नाहीये, आमचं फायनान्शियल कंडिशन चांगली नाहीये, ते म्हणजे पालकांच्या मनामध्ये मिसकॉन्सेप्शन आहे असा की चांगल्या शाळेत ऍडमिशन घ्यायचंय तर आम्हाला एक डोनेशन किंवा जास्त फी वगैरे असं काही भरावं लागतं. पण जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की असं इथे काहीच नाहीये, आम्ही इथे मुलांना पूर्णतः जसं मूल तुमचं आहे, कच्च तर कच्च, पक्क तर पक्क, इथे त्याला घडवण्याची 200% जबाबदारी ही आमची आहे. बरोबर. तुम्ही शाळेमध्ये ऍडमिशन घ्या. काही शाळेमध्ये असं असतं की ते पालकांची इंटरव्ह्यू घेतात, पालकांची आर्थिक परिस्थिती कशी आहे ते बघतात. पण आमच्या शाळेचा प्लस पॉइंट आहे की ते आम्ही असं काहीच बघत नाहीये. म्हणजे पालक शिक्षित असेल तरच मूल इथे व्यवस्थित करेल, मग आमचं शाळेचं ग्रेड वाढेल, आमच्या शाळेचं क्वालिटी वाढेल, आमचं शाळेचं ब्रँडिंग होईल, असं अजिबात नाहीये आमच्याकडे. आमच्याकडे जसं मूल येतं तसं आम्ही इथे एक्सेप्ट करतो. भलेही ते स्पेशल चाइल्ड असेल, भलेही ते फिजिकली चॅलेंज स्टुडंट असेल, आमच्या शाळेने तो वसाच घेतलेला आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा, जिथे आम्ही प्रत्येक मूल जसं असेल तसं आम्ही त्याला एक्सेप्ट करतो आणि तसं माझे टीचर्स, माझी टीम तसं त्याला घडवते. आणि माझ्याकडे असे 1-2 अनुभव आहेत, माझ्याकडे स्पेशल स्टुडंट्स आहेत, जेव्हा त्यांना स्पेशल शाळेने सांगितलं की तुमच्या मुलाला स्पेशल शाळेत शिकवा, या नॉर्मल शाळेत शिकवू नका, ते नाही शिकलं जाणार. पण पालकांचा आमच्यावर एवढा विश्वास आहे की ते म्हणाले नाही, माझं मूल शिकेल तर ह्याच शाळेत शिकणार आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझे टीचर्स ते करून दाखवणार. आणि माझ्या अंगावर काटा येतोय सांगायला, आमच्याकडे असे आतापर्यंत जवळजवळ एक 70-80 मुलं गेलेले आहेत. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, 10वी मध्ये त्यांनी 70-72% काढलेले आहेत. म्हणजे त्यांनी नॉर्मल मुलांबरोबर छान कॉम्पीट केलं आणि छान पर्सेंटेज काढलेले आहेत. असं आहे. त्याचप्रमाणे काही पालक असे असतात की थोडंसं मिसकन्सेप्शन घेऊनच येतात. मग अशा वेळेस त्यांचं ते डोक्यातून काढणं फार गरजेचं असतं. मग अशा वेळेस आम्हाला त्या पालकाला बसवून त्याचं काउन्सिलिंग करणं फार गरजेचं असतं. मग ते काउन्सिलिंग केल्यानंतर पालकांना रिअलाइज होतं ते, आणि मग ते समजून जातात आणि इथे ऍडमिशन करतात. कारण हे धारावी क्षेत्र आहे. इथे जे पालक आहेत ते रोजचा आपलं ब्रेड अँड बटर अर्न करणारे पालक आहेत, ते बिझनेसवाले नाही. अशिक्षितपणा यांच्यामध्ये जास्त आहे. हे लोक शिकलेले जास्त नसतात. त्याच्यामुळे मी पूर्ण दोष पालकांना पण नाही देऊ शकणार, कारण ज्या वातावरणात ते वाढलेले आहेत तशाच वातावरणात त्यांची मुलं वावरतात. बरोबर. तर इथे आम्हाला मुलांना बिहेवियर मॅनेजमेंटमध्ये थोडेसे आम्हाला चॅलेंजेस येतात. म्हणजे इथे मूल शाळेमध्ये आमच्याकडे 5-5.5 तास असतं तेव्हा ते व्यवस्थित असतं, पण एकदा का ते शाळेच्या बाहेर पाय टाकला, ते त्या वातावरणात गेलं की मग त्याचं पूर्ण बिहेवियर चेंज होऊन जातो. मग अशा वेळेस आम्हाला पालकांपासून सुरुवात करावी लागते. म्हणजे आता जर तुम्ही बघितलात तर एक जवळजवळ 12-13 वर्षाची मुलं गुटखा खातात, सिगरेट पितात. का? तर कारण त्याचे पप्पा, त्याचे आई ह्याचं कन्झम्पशन घरी करत असते. जास्तीत जास्त प्रमाणात हे धारावीतच घडतं, कारण पालकांकडून त्यांना तसं हे नाही, ऑब्लिगेशन्स आलेले नाहीये. पालक कन्झ्युम करतात, त्यामुळे मुलांना वाटतं ठीक आहे माझे पालक कन्झ्युम करतात तर ती चांगलीच गोष्ट असेल, कारण आई वडिलांचं अनुकरण मुलं करत असतात. जर पालक ते करतायत तर मुलं ते इझिली करतात. त्याच्यामुळे आम्हाला चॅलेंजेस तिकडे जास्त येतात, बिहेवियर मॅनेजमेंटमध्ये, त्यांचे डिसिप्लिनमध्ये. बट दॅट्स ओके, पार्ट अँड पार्सल ऑफ जॉब. आम्हाला ते करणं भाग आहे आणि आम्ही ते आनंदाने करतो आणि आम्ही त्याच्यात यशस्वी पण होतो. येस. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा असेल की तुम्ही एक शिक्षिका आहात, म्हणजे तुम्हाला शिकवावी लागतं, तुम्ही एक प्राध्यापिका आहात, तुम्हाला अख्खं डिपार्टमेंट जे आहे तुमच्या शाळेचं ते बघावं लागतं, व त्याचसोबत तुमचे काही मित्रमैत्रिणी असतील, तुमचा घरचा फॅमिली असेल, हे सगळं कसं मॅनेज होतं? थोडीशी तारेवरची कसरत होते माझी सगळं मॅनेज करता करता. पण ठीक आहे, ज्या क्षेत्राची आपल्याला आवड आहे ना तर ती सवड निघते ऑटोमॅटिकली आणि मी ती काढते. मी आतापर्यंत माझं पर्सनल लाईफ, माझं प्रोफेशनल लाईफ, माझं फ्रेंड सर्कल छान मॅनेज केलेलं आहे.
आणि मला जे माझे फ्रेंड्स मिळालेत, माझे घरचे, माझे रिलेटिव्ह, माझे हजबंड इतके सपोर्टिव्ह आहेत की माझं जे काही काम आहे त्यांना दिसतंय, तर ते मला प्रत्येक वेळेस मला सपोर्ट करतात, मला ऍडजस्ट करतात, समजून घेतात आणि त्याच्यामुळे छान चाललेलं आहे. प्रत्येक शाळेची एक अभिमानास्पद क्षण असतो, प्रत्येक शाळेचा एक मुवमेंट असतो. बरोबर. तर आपल्या शाळेचा असा कुठला मुवमेंट आहे जो तुमच्या कायम स्मरणात आहे? नक्की नक्की. तशा बघायला गेले तर भरपूर प्रसंग आहेत, पण एक महत्वाचा, अति महत्वाचा प्रसंग तुला मी सांगते. आमच्या शाळेमध्ये मराठी माध्यमाला मेरी नायडू नावाची एक विद्यार्थिनी शिकत होती, इयत्ता 7वीला. तिची घरची आणि आर्थिक परिस्थिती अगदीच हालाकीची, म्हणजे ती ब्रिकच्या खाली टेंटमध्ये राहायची. बापरे. आणि जेव्हा पीटीला तिला घेऊन जायचे सर, तेव्हा त्या पीटी सरांच्या लक्षात आलं की हिच्यामध्ये फुटबॉलचं काहीतरी वेगळं टॅलेंट आहे. कारण ती फुटबॉल ज्या पद्धतीने खेळायची ना, ती पद्धतीची अगदीच वेगळी होती, छान खेळायची म्हणजे. मग हे त्या सरांनी मॅनेजमेंटला सांगितलं आमच्या. मग मॅनेजमेंटने एक स्टेप पुढे टाकून म्हणाले आपण या मुलीला कोचिंग करूया. त्या मुलीला आम्ही 1-2 वर्ष कोचिंग केली, पण इट वॉज नॉट दॅट इझी. कारण याच्यामध्ये तिच्या पालकांचं खूप ऑब्जेक्शन होतं की नाही, आम्हाला मुलीला फुटबॉलमध्ये नाही टाकायचंय, कारण शॉर्ट्स कपडे घालावे लागतात, तिला इकडे खेळावं लागेल, तिकडे खेळावं लागेल. इथून आमचा प्रवास चालू झाला. मग मॅनेजमेंटने त्या पालकांना समजावलं, त्यांचं काउन्सिलिंग केलं, मग पेरेंट्स ऍग्री झाले. मग आम्ही कोच अपॉइंट केला तिच्यासाठी. त्या कोचचा जो काही खर्च होता तो सगळा मॅनेजमेंटने उचलला. तिच्या न्यूट्रिशनचा सगळा खर्च मॅनेजमेंटने उचलला. आणि आज आम्हाला सांगायला खरंच खूप अभिमान वाटतो की फिफा वर्ल्ड कप अंडर-17 मध्ये लंडनला ही मुलगी खेळायला गेली. तिथे ती छान खेळली. तिच्या स्पेशल परफॉर्मन्ससाठी आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी तिला स्वतः पर्सनली फुटबॉल गिफ्ट दिला. क्या बात आहे. तर ही आमच्यासाठी, शाळेसाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे प्रेक्षकांना मला सांगायला खूप जास्त आवडेल की इथल्या प्रत्येक मुलांवरती नीट लक्ष देऊन कुणात काय टॅलेंट आहे, इथूनची ती त्यांची सुरुवात आणि त्या क्षेत्रात त्यांना पुढे घेऊन जाण्याचा शाळेचा खूप जास्त प्रयत्न आहे. आणि त्यांच्या कलेला शाळा नेहमीच वाव देते. आणि मॅनेजमेंट तुम्ही आता ऐकलत कसं आहे. तर नक्कीच माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा असेल की तुमचं पुढचं विजन काय? आमचं पुढचं विजन असं आहे की एज्युकेशन टू ऑल. आजच्या परिस्थितीला पण जर तुम्ही बघाल तर धारावीतली जवळजवळ 60 ते 65% मुलं शिक्षण घेत नाहीये, ते शिक्षणापासून वंचित आहेत. तर आमचं आता पुढच्या 5 वर्षांचं हेच विजन असेल की जी काही शालाबाह्य मुलं आहेत त्यांना आम्ही शाळेच्या मुख्य प्रवाहात कसं आणू आणि त्यांना आम्ही कसं या शिक्षण क्षेत्रामध्ये नेऊन त्यांचं शिक्षण पूर्ण करून, कारण शिक्षण आजच्या तारखेला शिक्षणाशिवाय ऑप्शन नाहीये. तर ह्या शालेय बाह्य मुलांना आम्हाला मुख्य प्रवाहात शिक्षणाच्या आणायचंय आणि त्या अनुषंगाने आमची पूर्ण टीम आता प्रयत्न करणार आहे. म्हणजे आमचं काम चालू आहे त्या पद्धतीने. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा असेल की तरुण मुली आहेत त्यांना क्षेत्रात यायचं आहे, कारण आताच प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन हे लागलेली आहे. प्रत्येक गोष्टात एकमेकांना कॉम्पिटिशन आहे. आणि त्याचसोबत एक शिक्षक म्हणून आपण शाळेत आपल्या टीचरला बघतो तर आपल्यालाही वाटतं की आपण एक 4 लोकांना शिकावं. बरोबर. तर अशा अनेक तरुणी आहेत किंवा तरुणही आहेत किंवा अशा स्त्रियाही आहेत ज्यांना आता ते घरी बसून आहेत आणि त्यांना ते नंतर करायची इच्छा आहे. तर त्यांना या क्षेत्रात येण्यासाठी तुम्ही काय सांगा? नक्कीच मी या क्षेत्रात त्यांना येण्यासाठी इन्सिस्ट करेन की जर तुमची खरेच इच्छा आहे शिक्षण क्षेत्रात येण्याची, तुम्हाला इंटरेस्ट आहे मुलांना शिकवण्याचा, त्यांच्यामध्ये एकमेव होण्याचा, तर या क्षेत्रामध्ये येण्यासाठी जे काही क्वालिफिकेशन, प्रोफेशनल क्वालिफिकेशन लागतं ते नक्की घ्या आणि हे क्षेत्राचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमीच उघडे असतील. नक्कीच आपण पाहिलं तर सुंदर अशा प्रश्नांना सुंदर असं उत्तर मॅडमने दिलेलं आहे. मॅडमने अगदी कमी वेळात, म्हणजे मॅडमला बरेच काम आहेत आज, तरी देखील त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला धगधगती मुंबई प्रस्तुत नवरात्री प्रेरणा अर्थात 9 दिवस व 9 यशोगाथा या आपल्या कॉन्सेप्टला
या कार्यक्रमाला आपल्याला त्यांनी वेळ दिलेला आहे. मॅडम, तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप धन्यवाद. धगधगती मुंबईकडून खूप साऱ्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.